आपण इथून सुरुवात करणार आहोत. कावळा किल्ला. आता कावळा किल्ला हा तसा बराच मोठा असा किल्ला आहे. कावळा किल्ला काय आहे? कावळा फोर्ट इज अ enormously large and last section of the Varanda Ghat and it is constructed by breaking down of the fort. म्हणजे हा जो शेवटचा टप्पा जो आहे, टप्पा म्हणजे एरिया, तो घाट. तर तो घाट कसा तयार तो किल्ला कसा तयार केलेला आहे? कावळा फोर्ट वरंदा घाटाचा शेवटचा टप्पा फोडून, शेवटचा टप्पा तो केलेला आहे घाट फोडून. वाघजाई मंदिराच्या बरोबर वरच्या भागात डोंगर माथ्यावर 9 टाक्यांचा समूह आहे. कोणी एकेकाळी तो कावळा किल्ल्याचा भाग होता. उन्होंने क्या कहा है कि राइट ऑन द टॉप ऑफ श्री वाघजाई टेम्पल इज अ क्लस्टर ऑफ 9 टँक्स. 9 टाक्यांचा समूह. टाक्या मतलब टँक्स तिकडे आहेत आणि इट्स अ ग्रुप. काय सांगितलं की क्लस्टर ऑफ 9 tank and which used to be once a part of the fort, and the water from these age old tanks carve out of black rock. म्हणजे काय तर हे पाणी जे आहे ते त्या रॉकमध्ये त्या खडकातून ते पाणी वाहत येते. भजी वडे चहाच्या टपऱ्याच्या बाजूने अवघ्या 10-15 मिनिटातच तिथे जाऊन पोचता येते. पाण्याला जीवन का म्हणतात ते इथे आल्यावर कळते. काल्याशार पाषाणातून खोदलेली पाण्याची टाकी कित्येक वर्ष कित्येकांची तहान भागवत असे. म्हणजे ट्रेकिंग करते टाइम तो प्यास लगती है. जो हे जे प्रवासी असतात जे तिकडे पोहोचतात त्यांनी काय सांगितलं आहे की तिथून तो आपल्याला पाणी कुठून मिळतो? आपल्याला प्यायचं पाणी. पाण्याला जीवन असं म्हटलेले आहे. पानी तो चाहिए, उतना ऊपर चढ़ेंगे इतना घूमेंगे तो उनको प्यास लगेगी. द वाटर फ्रॉम दीज ओल्डेस्ट टँक्स, वहाँ से जो पानी आता है ते काय करतं? ते तहान भागवतं. कोणाची? हॅज बीन क्वेंचिंग थर्स्ट ऑफ 1000 ऑफ पीपल फॉर सेव्हरल इयर्स. कित्येक वर्षापासून हजारो लोकांची तहान भागवतं. उनकी प्यास बुझाने का काम करती है. ओल्या वाटेने परत जाताना अंगावरचे कपडे हमखास रंगतात कारण पायवाटच तशी रंगीली आहे. मतलब वहाँ से चलते टाइम क्या होता है? त्याने काय सांगितलं आहे? वहाँ से चलते टाइम जो रस्त्यावरचा म्हणजे रस्ता इतका खराब आहे की आपले कपडेसुद्धा त्या रस्त्याच्या मातीने, रस्त्यावरच्या असलेल्या मातीने खराब होतात कारण पायवाटच रंगीली आहे. परत एकदा आपण डांबरी रस्त्यावर येतो. उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर नजर स्थिरावते. फिर हम लोग क्या अभी वो तो घाट जो आहे तिथून आपण चालतोय, कळलं? त्याच्यानंतर आपण कुठे पोहोचतो त्यांनी सांगितलं आहे? डांबरी रस्त्यावर. एकदा आपण नाव यू रीच द टार रोड. ॲट द टर्न ऑन द राईट युअर आईज आर फिक्स्ड ऑन द नॅरो फुटपाथ गोईंग टुवर्ड्स द फोर्ट. म्हणजे तुम्हाला त्या पायऱ्या अगदी तुमच्या डोळ्याची नजर न चुकवता त्या फोर्टकडे चढणाऱ्या पायऱ्यावर आपली नजर स्थिरावते. त्यांनी काय सांगितलं आहे? कावळ्या किल्ल्यावर जाणारी आपली नजर तिथे स्थिरावते. डांबरीकडे बघा, उजव्या रस्त्यावर आपली नजर स्थिरावते. किल्ल्याकडे जाणाऱ्या आपली नजर स्थिरावते. बांधीव पायऱ्या पार करून अरुंद पायवाटेने कारवीच्या झाडीतून हृदयांची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो. अभी रास्ता जो है तो अरुंद असतो. वहाँ हम लोग को पहुँचने के लिए रोड जो है वो एकदम छोटा है. फुटपाथ गोइंग टुवर्ड द फोर्ट फ्रॉम वेयर
इट स्टार्ट्स द हार्ट पाउंडिंग ट्रेक, म्हणजे आपल्याला खूप असा भीतीदायक प्रवास आहे. क्रॉसिंग द स्टेअर्स अँड वाइंडिंग अप थ्रू डेन्स कारवी बुशीस, म्हणजे या कारवी जंगल तिथून तो रस्ता अरुंद आहे, त्यामुळे आपल्याला तो प्रवास अतिशय छाती धडधडणारा किंवा भीतीदायक असा प्रवास आहे. वरंधा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगराच्या सोंडेवरून जाताना डावीकडे खाली वरंधा घाटाचा कोकणात उतरत जाणारा वळणावळणाचा रस्ता दिसतो. वाइल मूविंग फ्रॉम द एंड ऑफ द हिल, देखो उन्होंने क्या कहा है कि वो जो है आपण एकदम वरती चढतो आणि वरून जो रस्ता जातो त्यांनी सांगितलं की तिथून आपल्याला एक कोकणात जाण्यासाठी छोटी अशी पायवाट किंवा छोटा असा रस्ता दिसतोय. वाइल मूविंग फ्रॉम द एंड ऑफ द हिल स्क्रेचिंग नॉर्थ साइड ऑफ द वरंदा घाट देअर इज अ वाइंडिंग रोड गोइंग डाऊन इन अ ऑन द लेफ्ट, मतलब खाली उतरताना तो कोकणात उतरताना तो दिसतो. आणि तो रस्ता डायरेक्ट कुठे जातो? शिवथरगड ऑफ समर्थ रामदास स्वामी. शिवथरगडात सपाट असा रोड, टेकडीची उतरण डायरेक्ट कुठे जाते? शिवथरगड समर्थ रामदास स्वामींची जी घळ आहे तिथे येऊन तो पोहोचतो. कोकणातला निसर्ग इथे बघूया आपण. कोकणातला निसर्ग पाहत काही वेळ इथेच शांत उभं राहायला हवं, निसर्गगीत अनुभवायला हवे. परतीच्या प्रवासात डोळ्यात साठवलेले ते पावसाचे 4 क्षण, अरुंद पायवाटेवरून अनुभवलेला तो थरार, कारवीच्या झाडाचे ते काडकन मोडणं आणि आवाज ऐकून काळजात लख्ख होणं आणि लगेच त्यातून सावरणं, हे सारं सारं काही आठवत राहतं. हसता हसता रडवणारा आणि रडत रडत हसवणारा हा ट्रेक एन्जॉय करायचा असेल तर वरंधा घाट गाठायला हवा किंवा वरंधा घाटकडे जायला हवं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता वरंधा शेवटचा पॅरेग्राफ आहे की कोकणातला निसर्ग पाहत काही वेळ शांत उभं राहायला हवं. अभी कोकण में त्याने ते सांगितलेलं आहे की वन मस्ट बी एक्सपिरियन्स द सिनेरिटी ऑफ नेचर ऑफ द कोकण फ्रॉम हिअर. कुठून? वरंधा घाटावरून आपण काय करू शकतो? या कोकणातली सिनेरिटी पाहत शांत वेळ उभे राहू शकतो. वहाँ सायलेंटली हम लोग खड़े रह सकते हैं. ऑन द रिटर्न जर्नी द माइंड इज फिल्ड विथ मेमरीज ऑफ रिफ्रेशिंग रेन. आपण जे परतीच्या प्रवासाला, रिटर्न जर्नी म्हणजे काय? परतीचा प्रवास म्हणजे काय? रिटर्न जर्नी. आणि रिटर्न जर्नीच्या वेळेस आपल्याला काय होतं? ते आपण एन्जॉय केलेले पावसाचे क्षण, हे काय त्यांनी सांगितलं आहे? माइंड इज फिल्ड विथ द मेमरीज ऑफ रिफ्रेशिंग रेन अँड द थ्रिलिंग ऑफ वॉकिंग ऑन द नॅरो फुटपाथ. थ्रिलिंग ऑफ वॉकिंग म्हणजे आपण त्यांनी सांगितलं की छोटीशी अशी पायवाट आहे आणि त्या पायवाटातून चालणं किंवा खाली उतरणं हे अतिशय हृदयाला म्हणजे अशी भीतीदायक आहे, थ्रिलिंग. तर हे सगळं आपल्याला आठवतं किंवा हे आपल्याला लक्षात राहतं आणि लगेच त्यातून सावरणं, हे सारं काही आठवत हसता हसता रडवणारा. त्याने हा जर्नी काय सांगितलेली त्यांनी की tears of joy and tears of pain at the same time, then head straight to Varanda Ghat and enjoy this out of world trek. एवढा सुंदर प्रवास म्हणजे भीतीदायक असतो म्हणून हसता हसता रडवणारा आणि रडता रडता हसवणारा, क्योंकि वो ट्रेकिंग या वो थोडा रास्ता फिर जाने के बाद सुंदर असा निसर्गाचा आपण अनुभव घेत असतो, त्यामुळे ते आपण दुःख विसरतो. द टीयर्स ऑफ जॉय अँड टीयर्स ऑफ पेन, आपण हे सगळं विसरतो आणि मग वरंधा घाट हा पूर्ण एन्जॉय करतो. तर आपल्याला सगळ्यांना वरंधा घाट एन्जॉय जर करायचा असेल
तर आपल्याला कुठे जायला पाहिजे? देन हेड स्ट्रेट टू वरंदा घाट अँड एन्जॉय द आउट ऑफ द वर्ल्ड ट्रेक. त्याच्यासाठी आपल्याला वरंदा घाट पोचायला हवं किंवा गाडीची चाकं आपण वरंदा घाटेत न्यायला हवी आणि तिथलं अतिशय सुंदर असं वातावरण आपण एन्जॉय करायला हवं. हा आपला पाठ इथे वरंदा घाट संपलेला आहे. अपन इस लेसन का आपको नाम और प्रस्तावना नोटबुक में लिखनी है. शब्दार्थ के पीडीएफ और क्वेश्चन आंसर मैं आपको सेंड करूँगी. जो पीडीएफ में भेजती हूँ वो आपको कॉपी एंड राइट इन योर नोटबुक. थैंक यू. शब्दार्थ बघूया आपण. सोसाट्याचा वारा, जोरात वाहणारा वारा. ब्लास्ट ऑफ वाइंड, सरी पावसाच्या धारा, शॉवर्स ऑफ रेन. वार्ता बातमी, न्यूज. बेफाम स्वैर. वाईड अनरिस्ट्रेन. तालावर, ठेक्यावर, ऑन द रिदम. उमलणाऱ्या, उमलणाऱ्या म्हणजे काय? हळूहळू फुलणाऱ्या. ब्लूमिंग किंवा ॲपेरिंग, कळ्या ज्या हळूहळू फुलतात ना, उमलतात ना. कली जिसका फ्लावर होता है, उमलणाऱ्या. हुरहुर, अवस्था, आतुरता, एन्झायटी, अनइझीनेस. थेट, डायरेक्ट. थेट, डायरेक्ट. आगमन, अरायवल. गतकाळ, पास्ट टाइम. अलगदपणे, सॉफ्टली. कुंद, क्लाउडी, ढगाळ, फॉगी. बंदिस्त, बंद असलेले, क्लोज. सुक्याने, ड्राय. दोन चाकी वाहन, दुचाकी, टू व्हीलर्स. औरज, अनउज्ज्वल, वेगळीच. गारठणारा, गारठवणारा म्हणजे काय? गारठवणारा म्हणजे थंडगार, थंडगार. रोरावत, रोरावत, रो रो आवाज करीत. ठीक आहे. धबधबे, झरे, वॉटरफॉल्स. संततधार, न थांबता धारा पडणे. संततधार म्हणजे काय? न थांबता धारा पडणे. दृश्य, देखावा, सिनरी. चमचमीत, चविष्ट, डिलेशियस, टेस्टी. घोगावणे, घो घो आवाज करणे. वाफाळलेला, गरम वाफा निघणारा. स्टीमिंग हॉट. समूह, गट. डोंगरमाथा, शिखर, हिलटॉप. स्थिरावते, स्थिर होते, थांबते, सटल. त्यानंतर बांधीव, बांधलेल्या, तयार केलेल्या, कन्स्ट्रक्टेड. नंतर बघू अरुंद, नॅरो. चढाई, असेंट. जोते, पाया. अवशेष, शिल्लक उरलेले, रिमेन.
ढासळून कोलॅप्स, परतीचा प्रवास, रिटर्न जर्नी, थरारक, रोमांचित, थ्रिल. हे शब्दार्थ तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे आहेत.